श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। स्वामीप्रिय बाळांनो, आज स्वामीचा संदेश जो कोणी स्वामीप्रिय बाळ ऐकत आहे त्याच्या सर्व काही मनोकामना स्वामी देव पूर्ण करोत। त्यांच्या मुलाबाळांना योग्य तो मार्ग दाखवून त्यांना ती प्रगती साध्य होण्यासाठी आशीर्वाद प्रदान करो, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना। तसेच आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा, भाग्यवान ठराल। स्वामी म्हणतात, अरे बाळा, कोणत्याही दिशेने यश तुझेच आहे, कारण मी ते तुझ्यासाठी निश्चित केलं आहे। जर तू त्या संदेशाने प्रवास करायला तयार आहेस, सज्ज आहेस, तर माझा आशीर्वाद आणि चमत्कार दोन्हीही तुला त्याच दिशेने त्याच मार्गावर सापडतील बाळा, कारण माझे देवदूत तुझ्यासाठी काही आनंदाच्या बातम्या, काही भेटवस्तू घेऊन तुझ्यासाठी तुझी वाट पाहत उभे आहेत। तू फक्त एक पाऊल टाकून ते प्रयत्न कर आणि तुझे यश तुला प्राप्त होईल। तुला ती भेटवस्तू दिला जाईल, त्यासाठी तू माझ्याकडे प्रार्थनापूर्वक ते मागितलं आहे। बाळा, मी कधीही तुझ्या मागणीकडे दुर्लक्ष करत नाही। मी तुम्हाला फसवणारा देव नाही। तुम्ही जे माझ्याकडे विश्वासाने मागत आहात ते देण्यासाठी मी सदैव तत्पर असतो। तुम्ही जेव्हा सेवा करता, मनापासून दावा करता, तेव्हा मीही तुमच्यावर तुमच्या दिशेने ते आशीर्वाद पाठवण्यासाठी तत्पर असतो। बाळा, आज देखील तसेच काही घडणार आहे। जो कोणी माझा प्रिय बाळ या संदेशापर्यंत येऊन हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याला माझा दिव्य आशीर्वाद प्राप्त होईल। त्याच्या घरातील ती नकारात्मक ऊर्जा कायमची निघून जाईल आणि त्याच्या घरात ती भरभराट, ते ऐश्वर्य त्याला प्राप्त होईल, ज्या भरभराटीसाठी तू खूप काही प्रयत्न करत आहे। तुमच्या मनातील शंका दूर करणारा हा संदेश आज मी तुमच्यापर्यंत देत आहे। येणारा आठवडा तुमच्यासाठी तुम्हाला खूप काही भाग्य बदलण्यासाठी मदत करणार आहे। तुम्ही जर सज्ज असाल तर ते आशीर्वाद नक्कीच तुमच्यापर्यंत येतील। देव म्हणतात, माझ्या बाळा, काळजीमुक्त राहा, चिंतामुक्त राहा, कारण मी तुझ्यासाठी योग्य तऱ्हेने ते सर्व काही नियोजन केले आहे। तू फक्त पुढे चालत राहा आणि ते प्राप्त करताना देवाला विसरू नको। जेव्हा तुम्हाला सुख, समाधान, आनंदाची प्राप्ती होते त्यावेळेस देवाला विसरता कामा नये, कारण देव तुमच्यासाठी अविरत प्रयत्न करत आहेत। तुमच्यासाठी सगळे कार्य सुरू आहे। तुमचा स्वामीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय स्वामीवर विश्वास आहे असे लिहा आणि हा संदेश 5 लोकांना शेअर करा। नकळत तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल। ह्या ब्रह्मांडातील जी जागृत शक्ती आहे, जी अपाट शक्ती आहे, जी देवी शक्ती आहे, ती तुम्हाला मदत करण्यासाठी उपस्थित आहे। तुम्ही फक्त हाका मारून स्मरण करावे तिला आणि तिला विनंती करावे आणि तुमची इच्छा सांगावा। मग बघा देवाचा चमत्कार। देव तुमच्या दिशेने ते अपाट आनंद, ते खूप काही समृद्धीचे दिवस पाठवू इच्छितात। ते घेण्यासाठी, ते स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात। देव तुमच्यासाठी पुढील काळात असे दार उघडू इच्छितात। जर तुम्हीही त्या द्वारात प्रवेश मिळवण्यासाठी तत्पर असाल तर देवाचे ध्यान, चिंतन, मनन आणि नामस्मरण जो कोणी भक्त करतात त्यासाठी स्वामीचे दार उघडतात आणि त्या द्वारातून तुमच्यासाठी अनेक असे आशीर्वाद आणि चमत्कार देव पाठवत असतात। देवाच्या अपाट शक्तीवर विश्वास ठेवा। देवाचे कार्य निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी सुरू आहे। देव तुमच्या कुटुंबावर कल्याणकारी आशीर्वाद ओतत आहे। तुम्ही ते घेण्यासाठी, स्वीकार करण्यासाठी तत्पर आहात। देवाचा प्रश्न तुम्हाला आहे की तुम्ही जर ते आशीर्वाद स्वीकारण्यासाठी सज्ज असाल तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका। देवाचे कार्य महान आहे, देव महान आहे अशी कमेंट करायला विसरू नका। स्वामी म्हणतात, बाळा, तुला असे कोणी सांगितले की मला काही वाहिले तरच मी तुला प्रसन्न होईल? जर तू नारळ नाही वाहिलेस, खडीसाखर नाही वाहिलेस तरीही चालेल, पण
तुझ्या मनातील श्रद्धा प्रचंड राहू दे, कारण तुझा विश्वास मी जागृत ठेवू इच्छितो. तुझे कार्य नक्कीच होईल. जर तुला वेळ नसेल मठात यायला तरी चालेल, उपवास करायला जमत नसेल तरी चालेल, पण श्रद्धा मात्र सोडू नको. श्रद्धा विश्वास तुझ्या मनात जागृत राहू दे, कारण त्यामुळे तुम्ही माझ्या अधिक जवळ स्वतःला प्राप्त करता. बाळा, येणारा प्रत्येक क्षण तुला काळजीमुक्त करणार आहे. माझा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे, तो देखील तुला त्या संकटातून काळजीतून बाहेर काढण्यासाठी देण्यात आलेला आहे. तेव्हा संदेश ऐकताना मन आणि विचार एकाग्र कर. माझे ध्यान कर, माझे चिंतन कर, माझे जप कर, माझे नाव घे. यांनी मी तुला प्रसन्न आहे. बाळा, तेव्हा तू माझ्याकडे येतोस आणि ती प्रार्थना करतो, तेव्हा मी ते ऐकतो आणि तुला तुझ्या योग्य फळ प्राप्त करून देतो. तुझ्याकडे मी तेच पाठवत असतो जे तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे. तुम्ही समर्थाचे भक्त आहात. कुठल्याही चिंतेत राहू नका. काळजीमुक्त राहा. प्रत्येकजण आनंदात काढण्याचा प्रयत्न करा. आपल्याकडून देताना कोणालाही आनंद वाटा, कारण आनंद दिला की आनंद परत दुपटीने तुम्हाला प्राप्त होतो. बाळा, पाहून दुर्लक्ष केलं नाही, हे फार बरं केलंस. जर तू या संदेशाच्या शेवटपर्यंत आहेस तर मी तुला आशीर्वादाचा एक मोठा चमत्कार पाठवणार आहे. पुढच्या आठवड्यात तुझ्याकडे एक मोठा आर्थिक चमत्कार होऊन तुझ्या ज्या काही समस्या आहे, त्या आर्थिक समस्या आहेत, जे काही प्रश्न आहेत, ते सुटण्यासाठी तुला नक्कीच माझ्या आशीर्वादाची चमत्काराची गरज आहे, हे मी जाणतो. त्यामुळे मी ते आशीर्वाद तुमच्यासाठीच आणि तुझ्यासाठीच पाठवत आहे. बाळा, तू मनापासून स्वीकार कर. तुझे कल्याणकारी आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहेत. तुझं शुभ होईल, तुझं कल्याण होईल. ज्याचा कोणाचा स्वामी संदेशावर आणि स्वामीच्या दिव्य आशीर्वादावर, चमत्कारावर विश्वास आहे, त्यांनी होय स्वामी, मी ते आशीर्वाद स्वीकार करायला सज्ज आहे, अशी कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नामघोष करायला विसरू नका. देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो. स्वामी तुमच्या सर्व काही मनोकामना पूर्ण करून स्वामी देव तुमच्या मुलाबाळांना सुखी, समृद्धी आणि आनंदी ठेवून ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. आता माझी निघायची वेळ आली आहे. मी लवकरच परत येईन तुम्हाला माझा नवा संदेश द्यायला. तुम्ही फक्त आता स्वतःचा विचार करा, चांगले कर्म करा आणि माझे नामस्मरण करा. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.